खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली। मुलाला शाळेत सोडून ते घरी परत येत असतानाच त्यांच्यावर सकाळीच हा हल्ला झाला। या हत्या प्रकरणाला एक धक्कादायक वळण आलंय। हत्येच्या कटात राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव आल्यानं आता खळबळ उडाली आहे। तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यासह 8 जणांच्या नावांचा यात समावेश आहे। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा का या दिशेने सध्या तपास केला जातो आणि यात या हत्येच्या कटात सुधाकर घारे यांचं नाव समोर आल्यामुळे आता याला सगळं धक्कादायक वळण प्राप्त झालंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून। मेहबूब, राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय सुरुवातीपासून व्यक्त केला जात होता आणि यात आता सुधाकर घारे तटकरेंच्या निकटवर्तीयांचं नाव येतंय। काय नेमकं घडतंय? ज्याप्रमाणे सकाळी हे शिंदे गटाचे जे आमदार आहेत कर्जत खालापूरचे महेंद्र चोरे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची जी हत्या झालेली आहे व त्यांच्या गावात म्हणजे खोपोलीच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे मंगेश काळोखे यांची पत्नी यांचा विजय झाला होता व त्यांचे जे विरोधक होते हे राष्ट्रवादीचे होते। हे देवकर कुटुंबीय उर्मिला रवींद्र देवकर ह्या विरोधक होत्या व त्यांचे पती रवींद्र देवकर यांनी या हत्या घडून आणलं व यांच्या या हत्या घडवण्याच्या पाठीमागे कट असणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनीही यांच्यासोबत रवींद्र देवकर यांच्यासोबत कट रचण्यामध्ये सहभाग घेतला होता असे मंगेश काळोखे यांचे पुतणे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नाव दाखल केल्याने व इतर रवींद्र देवकर व त्यांच्या घरातील 2 मुलं व इतर ग्रामस्थ अशा एकूण 8 जणांची नावं या तक्रारीमध्ये दिल्या गेल्याने व सकाळपासून जे समर्थक त्यांनी पूर्ण खोपोली बंद ठेवलेली आहे। पूर्ण पोलीस स्टेशनचा परिसर जाम केलेला आहे। मुंबई पुणे जुना हायवे बंद केलेला आहे। तर हे संमिश्र वातावरण खोपोलीमध्ये सकाळपासून चालू आहे व विरोधक व सगळे कार्यकर्ते जे शिवसेनेचे कार्यकर्ते विरोधक जेवढे आहेत म्हणजे मंगेश काळोखे यांचे जे समर्थक आहेत हे वारंवार सुधाकर घारे व भरत भगत व रवींद्र देवकर यांचं वारंवार नाव घेतल्याने त्यांच्यावरही कट रचल्याचा गुन्हा दाखल केल्याने तटकरे यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व निकटवर्तीय भरत भगत व सुधाकर घारे हे आता मात्र अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं। नक्की, धन्यवाद मेहबूब आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।